राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। नमस्कार, मी निखिल उपळे चॅनलच्या एका नवीन कोऱ्यावडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मित्रांनो। आणि पुन्हा एकदा आपण सह्याद्रीची भटकंती करायला आलो आणि आपला किल्ला क्रमांक असणारी 54 म्हणजे 54 आणि आपला आजचा दौरा आहे तो म्हणजे जुन्नर भागात आणि किल्ले जीवधन। आपण किल्ले जीवधनला आलो आहे आणि आत्ता मी आहे बेस विलेजला घाटघरला। पाठीमागे बघता तुम्ही तर तो नानाचा अंगठा आहे, तिकडेसुद्धा आपण जाणार आहोत, नानाचा घाटसुद्धा बघणार आहोत। आणि या बाजूला आम्ही गाडी पार्क केली, उत्तम अशी जागा आहे इथे गाडी पार्क करण्यासाठी, तुम्हाला खाण्याची राहण्याची उत्तम सोय। तर हा व्हिडिओ सुरुवात करणार त्या ट्रेकला पण सुरुवात करणार आहोत। यापुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे यायचं कसं, या किल्ल्यामध्ये काय काय बघायला भेटेल किंवा काय काय गोष्टी आहेत ते सर्व सांगणार। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा। चला मित्रांनो सुरुवात करूयात किल्ले जीवधन ट्रेक। जीवधन या ट्रेकला सुरुवात झाली मित्रांनो आणि या ट्रेकबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। हा किल्ला एक्झॅक्टली येतो कुठे, तर हा किल्ला येतो पुणे जिल्हा जुन्नर तालुका आणि घाटघर या किल्ल्याचं बेस विलेज आहे। 2 मार्ग तिथे येण्यासाठी, तुम्ही एक कल्याण दरवाजा किंवा जुन्नर दरवाजा दोन्ही ठिकाणी वरून येऊ शकता। आणि गिरिदुर्ग प्रकारतील हा किल्ला जवळजवळ 3,500 फूट एवढं उंच आहे आणि गिरिदुर्ग प्रकारतील हा किल्ला ट्रेकसाठी अगदी मध्यम समजला जातो। पाठीमागे बघताय जीवधनचा कडा आपल्याला दिसतोय, याच्या पुढे आपला वानररंगी सुळका आणि या बाजूला पूर्णपणे तुम्हाला नाणेगडचा परिसर दिसतोय। तर तुम्ही थोडंसं खाली असं उंचावरून खाली बघितलं ना तर रिव्हर्स वॉटरफॉल आहे तिथे। पावसाळ्यामधला इथला रिव्हर्स वॉटरफॉलचा नजारा बघण्यासारखा असतो। ज्यांनी कोणी अगोदर भेट दिली असेल त्यांना नक्की ती माहिती असेल किंवा ती लक्षात असेल, पण सुपर नजारा असतो। तब्बल 20 मिनिटाचा नॉर्मल ट्रेक केल्यानंतर तुम्ही इथून जंगलामध्ये प्रवेश करता। पुढे आल्यानंतर तुम्हाला एक फलक दिसेल, या फलकामध्ये किल्ले जीवधनबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत आणि सूचना फलक लिहिले। जंगलमध्ये आपण पूर्ण केला आणि एक 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण या पायऱ्यांच्या मार्गापासून पोहोचलो। इथे जर तुम्ही समोर बघाल पूर्णपणे आपल्या किल्ल्याचा तटभिंत बघायला भेटते आणि हा वानरलिंगी सुळका। याच्यानंतर इथे काही पायऱ्या आहेत आणि आम्हाला असं आढळलं की काही लोक इथे रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग करण्याचा प्रयत्न करतात। तर आपण अर्धा पाऊण तासापूर्वी इथून ट्रेकला सुरुवात केली होती, जी बेसिकली तुम्हाला तिथून करावी लागते। त्यानंतर तो पूर्ण सपाटीने तुम्ही वरती आलात आणि नंतर हा जंगल पॅच पूर्ण केल्यानंतर हा जो मेन पायऱ्यांचा पॅच लागतो, जे तुम्हाला रेलिंग वगैरे या सपोर्टने तुम्ही वरपर्यंत येऊ शकता। इथे बघायला तुम्ही नानाचा अंगठा दिसतोय स्पष्टपणे आणि त्याच भागात तुम्हाला नाणेगड पण बघायला भेटतो आणि हा पूर्णपणे जीवधनचा परिसर। तर एक महत्त्वाची विशेष बाब तुम्हाला या किल्ल्याबद्दल सांगावीशी वाटते। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इथे दिशादर्शक बघायला भेटतं आणि त्यामुळेच रस्ता चुकण्याचं अजिबात कारण नाही, कारण खाली बघितलं तर पूर्ण हा जंगल पॅच आहे आणि त्यानंतर आल्यानंतर इकडे वानरलिंगी सुळका दिसतो आपल्याला आणि हा आपला जीवधन। आणि या दिशादर्शकाच्या साह्याने आपण बरोबर किल्ल्याच्या अगदी टोकाशी येऊन पोहोचले
पायथ्याशी येऊन पोचलो थोडक्यात. आणि नेक्स्ट 10 ते 15 मिनटामध्ये आपण गडावरती असणार आहोत. तर ह्या गडावरती यायचं कसं याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो. जुन्नर भागात आहात तुम्ही, जर तुम्ही रेल्वेने येत असाल मुंबईवरून तुम्हाला पुणे हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे आणि त्यानंतर तुम्हाला बसने जुन्नरपर्यंत यावं लागेल. त्यानंतर जुन्नर ते घाटघर असा प्रवास करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही या गडाची ट्रेक करू शकता. इथं पुण्यावरून किंवा मुंबईवरून इथे येण्यासाठी तुम्हाला बसचा वापरच करावा लागेल, कारण जुन्नर हे मेन ठिकाणी सिटीचं ठिकाणी. आणि त्यानंतर घाटघर येतं. घाटघरमध्ये तुम्हाला खाण्याची पिण्याची अगदी सोय होते. आणि जर तुम्हाला व्हॅली क्रॉसिंग वगैरे किंवा रॅपलिंग वगैरे करायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करावं लागते. इथे बरेच लोक तुम्हाला ती सुविधा प्रोव्हाइड करतात. तर तुम्ही या ज्या पायऱ्या बघताय, ज्या आता रेलिंग लावून त्याला सपोर्ट दिला आहे, ह्या पायऱ्या पूर्वीच्या काळी जेव्हा इंग्रज भारतातून निघून गेले त्यावेळी त्यांनी सुरुंग लावून या पायऱ्या तोडल्या आणि आत्ताच काही ग्रामस्थांनी मिळून आपला सपोर्ट लावला आणि त्यामुळे हा ट्रेक त्या मानाने इझी पडतो. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यातच आहोत. हा टप्पा पार केल्यानंतर आपण डायरेक्ट पोचणार आहोत तो कल्याण दरवाजाला. याकडे 2 दरवाजे आहेत, एक जुन्नर दरवाजा, एक कल्याण दरवाजा. जुन्नर दरवाजा त्या मानाने थोडासा डिफिकल्ट आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडचा अनुभव घ्यायचा असेल तुम्ही दोन्ही साईडने ट्रेक करू शकता. तुम्ही पायऱ्यांचा पॅच क्रॉस केला त्यानंतर बघितलात तर हा एक शेवटचा टप्पा आहे. तिथं आपण डायरेक्ट दरवाजापर्यंत पोचतो. इथे मात्र तुम्हाला थोडीशी खबरदारी घ्यावी लागते, कारण रोप आहे आणि चढण्यासाठी एकदम अगदी छोटा मार्ग आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही इथे येत असाल, ट्रेकचा प्लॅन करत असाल तर नक्की काळजी घेऊन ट्रेक करा. ऑल गुड. आणि जवळजवळ 45 ते 50 मिनटाची आपण ट्रेक केली आणि आपण गडाच्या पहिल्या महाद्वारावर येऊन पोचलो आहे. आणि हा जो पाठीमागे जो तुम्ही दरवाजा बघताय तो कल्याण दरवाजा आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित रचनेचं पाठीमागे बघितलीत तर गोमुख पद्धतीची रचना आहे. इथून प्रवेश येतो आणि त्यानंतर गोमुख पद्धतीने आपला महादरवाजा बघायला भेटतो. अतिशय सुरेख असा हा दरवाजा. गजलक्ष्मीचं त्या दरवाजावरती शिल्प आहे, गणपतीचं शिल्प आहे. आणि याच्यानंतर त्या पायऱ्या आहेत आणि आपण गडामध्ये प्रवेश करणार आहोत. तर गडाचा महादरवाजा पण तुम्ही बघितलात, अजून सुद्धा तसाच शाबूत आहे. एकसंगी कातळात कोरलेला हा महादरवाजा. आणि याच्यानंतर आपल्याला काही देवड्या बघायला भेटतात. प्रवेशद्वारामध्ये तुम्ही आतमध्ये आलात आणि त्यानंतर डाव्या साईडून आपण एकदा पाठीमागे जाणार आहोत, तिकडे वानरलिंगी सुळक्याकडे. आणि त्यानंतर आपण हा समोर दिसतो बालेकिल्ला, हा आपलं शेवटचं टोक असणार आहे. तर संपूर्ण असा जीवदन आणि त्याच्यासमोर ठोमाकेदार उभा असलेला वानरलिंगी सुळका. आणि इथे जर तुम्ही पाहिलं या बाजूला इथे तर मोठ्याच प्रमाणात तुम्हाला गर्दी बघायला भेटते. आणि ती आहे ती या व्हॅली क्रॉसिंगची. आणि त्याच प्रमाणात इथून पूर्ण रॅपलिंग करून तुम्हाला खाली जायला भेटतं. तर याची प्री बुकिंग तुम्हाला करायला लागते. आता मला वाटतं महाराष्ट्र रेंजर्स आणि TIB या 2 कम्युनिटी इथे आहेत ज्या याला सपोर्ट करतात. परंतु तुम्हाला असलं काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला नक्की टेक्निकल सपोर्टची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही त्या कम्युनिटीला नक्की सपोर्ट करू शकता. आपण कनेक्ट करू शकता. आम्ही आलो फक्त किल्ला पाहण्यासाठी आणि दुरून हा वानरलिंगी सुळका बघण्यासाठी. आता एका जणांत मी दाखवतो तुम्हाला. एक जणांचं आता जे व्हॅली क्रॉसिंग आहे ते सुरू झालं आहे, तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. फायनली आपण गडाच्या बालेकिल्ल्यावरती आलो आहे. इथून याच्या बाजूला वानरलिंगी सुळका आहे, तिथूनच सरळ वर यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बालेकिल्ल्यावरती घेऊन जातं. इथे जर तुम्ही समोर बघितलं तर एक तलाव आहे, सुका असा तलाव आहे आणि या बाजूला देवीचं मंदिर आहे. आता आपण तिथे दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर बालेकिल्ल्यापासून खाली उतरत जाणार आहोत. या भागात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सह्याद्रीचं एक अद्भुत असं रूप बघायला भेटतं. हा पूर्ण आपला भीमाशंकरचा परिसर आहे. बालेकिल्ल्यावरती तुम्हाला पुढे एक भग्न अवस्थेत असलेली आपली शिवाची पिंड बघायला भेटते. बघितलं ते मंदिर होतं आणि मंदिर आता पडलेल्या अवस्थेत आहे. छोटी अशी शिवाची पिंड आहे, जाऊन आपण दर्शन घेऊ.
गडावरची बाले किल्ल्यावरती आपण आलो आहे. आणि बाले किल्ल्यावरती जेव्हा महादेवाचं मंदिर बघितल्यानंतर त्यानंतर पुढे आलो की आपल्या जिवाई देवीचं मंदिर बघायला भेटतं. जिवाई देवी असं म्हटलं जातं की जीवदेण्या किल्ल्याचं जे नाव ठेवलं आहे ह्या जिवाई देवीच्या मूर्ती आणि मंदिरावरूनच ठेवलं आहे. तर जिवाई देवीचं तुम्ही जर मंदिर बघितलं छोटंसं असं मंदिर आहे, पण ती मूर्ती अगदी सुबेक आहे. आणि त्या काळीसुद्धा एवढी देवीचे भक्त होते. आणि आपण गडावरती बघतो की देवीच्या खूप मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात किंवा महादेवाचे पिंड आपल्याला बघायला भेटते. आणि त्याचं एक सुंदर असं उदाहरण म्हणजे ही जिवाई देवीची मूर्ती. गडावरती पहिल्यांदा आपल्याला पाण्याची टाकं बघायला भेटलं. इथे एक टाक आहे, पाठीमागे 2-3 टाके आहेत आणि अजिबात पाणी नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे थोडंसं पाणी पण तो पण गाळ वगैरे त्याप्रमाणे. आणि अजूनपर्यंत मला इथे काही असं पिण्याच्या योग्य पाणी असं काही तलाव किंवा टाकं तर नाही भेटलं. जीवधन किल्ल्यावरती आलात तर वानरलिंग सुळका तुम्हाला बघायला भेटतं. एक अद्भुत असा नजारा बघायला भेटतो. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक सुरेख अशी वास्तू या किल्ल्यावरती येते. इथलं धान्याचं कोठार, अगदी जुन्नर दरवाजा तुम्ही वरती करून आला की समोरच तुम्हाला धान्य कोठार बघायला भेटतं. पाठीमागे बघाल अंदर आहे आतमध्ये, पण एवढं आतमध्ये खोल आहे ना, एवढं आतमध्ये पायऱ्या आहेत ना. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही टॉर्चचा वगैरे वापर करून आतपर्यंत जाऊ शकता. मी ट्राय करतो, तुम्हाला कितीपर्यंत दाखवता येऊ शकतं. धान्याचा कोठार हा बाहेरून उजेड येतो, त्यामुळे तुम्हाला थोडंसं बघायला भेटते, पण पूर्णपणे अंधार आहे याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला इथे दिसत असेल तर इथपर्यंत त्याची खोली आहे. पाठीमागे बघताय सह्याद्रीचं अद्भुत असं रूप. आणि त्यानंतर आपण येऊन पोचलं या गडावरती अजून एक वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा, जुन्नर दरवाजा. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या गडावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक तर जुन्नर दरवाजा किंवा कल्याण दरवाजा, आणि दोन्ही घाटघर गावामधून येतात. तर तुम्हाला जर थोडंसं अवघड असं काही ते बघायचं असेल किंवा ट्राय करायचं असेल तर तुम्ही जुन्नर दरवाजा नक्की ट्राय करू शकता. आम्ही येताना मात्र कल्याण दरवाजावरून आलो. थोडासा साधा सोपा असा हा ट्रेक होता त्यावेळी. तर आता आपण जाऊन बघतो जुन्नर दरवाजा. पाठीमागे हा जो बघताय तो जुन्नर दरवाजा, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला वरतीच सांगितलं होतं. आणि या बाजूला खांबावरती असलेल्या गुफा बघायला भेटतात. पाठीमागे हा जर जुन्नर दरवाजा, तर तुम्ही जर द्वार बघितलं तर थोडंसं पडलं आहे. आणि मागचा जो बुरुज बघितलात बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेतच आहे. पण सर्वात मोठं वैशिष्ट्य तुम्हाला या द्वाराचं किंवा महाद्वाराचं सांगायचं म्हटलं, जुन्नर दरवाजा सांगायचं म्हटलं तर ह्याच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या अद्भुत आहेत. म्हणजे जर तुम्हाला एक वेगळा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही जुन्नर दरवाजाचा ट्रेक नक्की ट्राय करू शकता. थोडा जास्त वेळ घेईल, परंतु तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाईल. तर तुम्हाला मी त्या पायऱ्या दाखवतो. गोप्रोमध्ये कितपत मी तुम्हाला तो थरार दाखवू शकतो आय डोंट नो, परंतु जर तुम्ही बघितलात तर ह्या त्या पायऱ्या इथपर्यंत अशा सरळसूट पायऱ्या आहेत त्या. आणि त्या काळी कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला बघायला भेटतात. अतिशय उत्तम असा नजारा. आणि या बाजूला तुम्ही बघितलं आपलं सह्याद्री. इथे या बाजूला बघितलं तर तिथे माणिकडोह आहे. एक जवळपास 60 ते 70% गड फिरून झाला आहे आपला. आणि आता 30% गड बाकी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काही पाणी टाकी वगैरे बघायचे आहेत. त्याच्या अगोदर या गडावरती तुम्ही येत असाल तर 2-3 गोष्टी सांगतो की इथे खाण्याची सोय जर तुम्हाला मी सांगितले की घाटघर गाव आहे, त्या गावामध्येच करावी लागेल. आणि जे सचिन दादा आहेत आपले, सचिन पानसे, त्यांचा नंबर तुम्हाला देतो. अतिशय सुरेख, म्हणजे आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून आलो आहे आणि आम्ही तिथे लंचसुद्धा आमची ऑर्डर दिली. आणि अतिशय सुरेख असं त्यांचं काम आहे. दुसरं म्हणजे पाणी, पिण्याच्या पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे इथे. टाकी अजिबात नसल्यामुळे तुम्हाला पिण्याचं पाणी स्वतःला कॅरी करावं लागेल. तिसरं म्हणजे राहण्याची सोय तुम्ही करू शकता. मोठा असा स्पेस आहे, परंतु इथं तुम्हाला टेंट वगैरे आणावं लागतं. असं काही मंदिर वगैरे किंवा अशा काही जागा नाहीत की तिथे तुम्ही राहू शकता. हां, एक कोठार आहे, परंतु थोडीशी त्यामध्ये राहण्याची रिस्क आहे. त्यामुळे मी असं सांगेन की ते अवॉइडच करा. आणि राहायचं असेल तर तुम्हाला तुमचा टेंट वगैरे घेऊन येऊ शकता. याच्या अगोदर गडावरती आपण जी 2-3 टाके पाहिली त्या टाक्यांना अजिबात पाणी नव्हतं, परंतु या टाक्याला मात्र पाणी आहे. याचा वापर ज्याप्रमाणे मी पाणी बघतो याचा वापर आपण पिण्यासाठी नाही करू शकत. तुम्ही पिण्याचा वापर जसं मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की जेवढं प्रयत्न होईल तेवढं पाणी तुम्ही खाली नेण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यानंतर
बऱ्यापैकी आता आपला गड सर करत होत आला आहे. या इथे बघता तुम्ही वानरलिंगेचं जे एक्झिबिशन चाललं आहे इथे अजून चालूच आहे. आणि त्यानंतर हा पूर्ण बाले किल्ला आपण पार करून आलो आणि त्यानंतर इथून खाली उतरून आपण जे जुन्नर कल्याण दरवाजा आहे त्या बाजूने खाली उतरणार आहोत. तर जीवदान किल्ल्याबद्दलचं अजून काही तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. जीवदान किल्ल्याला खरं तर नाणेघाटचा रक्षक असं म्हटलं जातं. अगोदरच्या काळात जेव्हा जुन्नर आणि कल्याण हे जे काही मोठे व्यापारी बंदर होते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. आणि तुम्ही जर बघितलं ना तर जुन्नर भागामध्ये खूप सारे किल्ले येतं आणि एका किल्ल्यावरून दुसरा किल्ला तुम्हाला आरामात बघायला भेटतो. आता जसं की ह्या किल्ल्यावरून आपला चावंड किल्ला किंवा हडसर किल्ला, थोड्या प्रमाणात हरिश्चंद्रगड बघायला भेटतो. आता वातावरण तेवढं क्लीन नाही आहे त्यामुळे आपल्याला ते किल्ले नाही बघायला भेटले. परंतु जुन्नरमध्ये जर बघितलं तर एकावरून दुसरा किल्ला आरामात बघायला भेटतो. आणि याचं एक महत्त्वपूर्ण असं कारण होतं, इथला चालणारा तो व्यापारी मार्ग आहे त्याच्यावरती लक्ष घालण्यासाठी खूप जबरदस्त असे दूरदृष्टिकोन होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर तब्बल 1 ते 1.5 तास झाला आपण गडाची सैर करत होतो आणि याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. मुख्यतः आपण वानरलिंग सुळका पाहिला, जीवदानीवरून कसा दिसतोय. त्यानंतर आपण वरती गेल्यानंतर महादेवाचं मंदिर पाहिलं, जिवाई देवीचं मूर्तीचं मंदिर पाहिलं. त्यानंतर अद्भुत असं ते कोठार पाहिलं. त्यानंतर आपण जुन्नर दरवाजा पाहिला आणि जो आत्ता मी बसलो तो कल्याण दरवाजा पाठीमागे तो सुद्धा आपण पाहिला. त्यानंतर बरीच अशी टाकी पाहिली आणि खूप सुरेख जीवदान. हा फक्त जर लोकांना वानरलिंगमध्ये जाऊन व्हॅली क्रॉसिंग वगैरे आणि रॅपलिंग करण्यामध्ये जर अट्रॅक्ट करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जीवदान किल्ल्यावरती बऱ्याच अशा गोष्टी येतात आणि खूप मजा आली. आता आम्ही गड उतरायला घेतो आहे. जो महत्त्वाचा पॅच आहे तो आम्ही खाली उतरणार आहे आणि त्यानंतर जी माझी इच्छा आहे की वानरलिंगला जाऊन जवळून स्पर्श करायचा ती इच्छा मी पूर्ण करणार आहे. आणि त्यानंतरच फायनली मी गडावरून खाली उतरणार आहोत. आरामात खाली बघून पाय टाक थोडंसं. तुमचं फक्त काय तुम्हाला करायचं आहे त्या रोपला पीठ पकडायचं आहे आणि खाली सावधगिरीने एक पाय टाकायचा आहे. जास्त खोल नाही आहे परंतु इजा नको होता कारण आपण एवढा छान ट्रेक पूर्ण केला आणि त्यांचं असं काय ते घडणं म्हणजे खरोखर चुकीचं आहे. तर जीवदान किल्ला पूर्ण बघितल्यानंतर आपण चाललं आहे वानरलिंग सुळक्याला. त्याचं खालूनच दर्शन घेणार आहोत. तुम्ही इथून वरती आलात तर या बाजूने तुम्ही जीवदान किल्ल्याला जाता. तिथूनच एक वाट जाते बाजूबाजूने. तर कड्याच्या अगदी बाजूने ही वानरलिंग सुळक्याकडे. तर आता तिकडे जाणार आहोत आपण. अगदी जवळून तुम्हाला मी वानरलिंग सुळका दाखवतो. तुम्ही बऱ्याच रील्स आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल परंतु एक वेगळं रूप तुम्हाला आम्ही वानरलिंगचं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अशा तऱ्हेने सकाळी 9:30 वाजता सुरू केला हा ट्रेक. जवळजवळ वाटते दुपारचे 3 वाजलेत आणि कंप्लीट झाल्या, संपन्न झाल्या. आणि या संपूर्ण ट्रेकमध्ये आपण जीवदान पाहिला. इथे यायचं कसं, काय काय गोष्टी आपल्याला बघायला भेटतील, काय काय गोष्टी इथे उत्तम आहेत, या सर्व गोष्टी दाखवायला मी खूप सारा प्रयत्न केला. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला खूप सारा आवडला असेल. तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील की इथे यायचं कसं काय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि आमच्यासोबत जर तुम्हाला असे ट्रेक करायचे असतील भरपूर तर माझ्या इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्ही मला डायरेक्ट मेसेजसुद्धा करू शकता. आपण नक्की एकत्र ट्रेक करू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेकचा. तोपर्यंत काळजी घ्या, मजा करा. गुड बाय.